नमस्कार मंडळी, आज घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा भाग तर एकदम खतरनाक से खतरनाक सुपर से उपर दाखवलेला आहे आणि नेमका मला उशीर झाला, सॉरी हा प्रेक्षकांनो. आज ना जरा गडबडच होऊन गेली माझी सगळी. तर बघा आज काय काय घडलंय. आज ऐश्वर्याची भिगी बिल्ली झाली आहे बरं का. आता सुमित्राबाईंचे डायलॉग फार आवडलेत मला आणि आज जानकीने एक बात पे मेरा दिल जीत लिया प्रेक्षकांनो. तर सुरुवात बघा, सुमित्राबाई म्हणत असतात, ऐश्वर्या माझा सौमित्र सांगत होता की तू या घराला लागलेली कीड आहेस, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही ग. माझ्या घराचे वासे मी तुझ्या हाती सोपवले आणि तू काय केलं, वाळवीसारखं पोखरून टाकलं ग माझं घर. वेड पांघरून, खोट्याचं वेड पांघरून तू जानकीची जागा घ्यायला निघाली, पण ते शक्य नव्हतं कधी ऐश्वर्या. अगं माझ्या जानकीमध्ये आहे, तो तुझ्यामध्ये नाहीये ग. तो ओलावा तुझ्यात नाहीये. सगळेजण ऐश्वर्याचा तमाशा कसे बघतायत बघा प्रेक्षकांनो, अधूनमधून यांचे चेहरे पण पहा. तर आता सुमित्राबाई म्हणतात, माझ्या जानकीने स्वतःचं सुख, स्वतःचं सगळं सुख समाधान सगळं बाजूला ठेवलं आणि या घराला कधी तुटू दिलं नाही ग. म्हणून माझा ऋषिकेश कायम जानकीच्या पाठी होता. खरं म्हणजे माझं चुकलं, ह्या गोष्टी मला तेव्हाच कळायला पाहिजे होत्या, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला ग. कधी कधी डोळे चांगले असून सुद्धा जग सुन्न होऊन जातं, तसं झालं ग माझं. डोळे असून आंधळी झाले मी. ऋषिकेश, अरे माझं चुकलं. त्या ऋषिकेशची पटकन माफी मागतात आणि म्हणतात, ऋषिकेश तुझ्या आईचं चुकलं, मला माफ कर बेटा. अरे मी या अवदसेचं ऐकलं, हे माझं चुकलं. ऋषिकेश माझं चुकलं रे. माझ्या घरातलं सुख मी लाथाडलं आणि वेशीवरचं हे अभद्र दुःख मी माझ्या घरात घेतलं. माझं घरातलं सुख मी लाथाडलं. पण लक्षात ठेव ऐश्वर्या, अगं खोटं कितीही खऱ्याचे कपडे घालून मिरवत असलं ना तरी सुद्धा ते समोर येतच. आता नानांनी स्वतः सांगितलंय की त्यांनी तुला लोटताना बघितलंय, तू लोटलंयस नानांना, त्यामुळे माझ्या लेकी सुना तुला सोडणार नाहीत ऐश्वर्या. आता ऐश्वर्या जरा फॉर्म मध्ये येते बरं का. सुरुवातीला नाटकं करून बघते. ती म्हणते की मी सुद्धा कोणाची तरी लेक आहे. लेक काय, मी सयाजी विखे पाटलांची लेक आहे. तुम्ही समजता काय मला? तुमच्या घरात या दारातच राजकारणाचा वास येतो. तुम्ही सगळ्यांनी एकटं पाडलंय मला. आज खोटं बोलताय तुम्ही सगळे माझ्याबद्दल. तुम्ही घरात राजकारण करून मला घराच्या बाहेर काढता का? या नानांना जर माहित होतं की जानकीने त्यांना ढकललेलं नाहीये, मग त्यांनी जानकीकडे का बोट रोखलं? सांगा ना, का बोट रोखलं? आता खरं तर प्रेक्षकांनो, इथे मला अपेक्षित होतं की नानांनी सांगावं की बाई तूच धमकी दिली होती ओवीला मारायची, पण इथे त्या गोष्टीचं नावगाव पण काढण्यात आलेलं नाहीये. बघा आता पुढे काय घडलंय. ऐश्वर्या ओरडत असते, सांगा ना, सांगा का रोखलं त्यांनी जानकीकडे बोट? कारण या नानांच्या काही लक्षातच नाहीये. नाना खोटं बोलताय. ही जानकी पण खोटारडी एक नंबरची. नानांची पाठ होती. नानांना कसं माहिती झालं की कोणी लोटलं नानांना? मग आता ही जानकी मध्येच ओरडते, जर मी नानांना खाली ढकललं तर ती शॉल तुझ्या हातात कशी आली? मग ऐश्वर्या पटकन बोलून जाते जानकीला, अगं माझ्या हातात होती ती, पण मी तुझ्या हातात टाकली ना. मग जानकी जोरात ओरडते, हेच सांगायचा प्रयत्न करत होते मी, हेच. आणि इथे पकडली जाते ऐश्वर्या. जानकी सांगते, मग हो, ती शॉल तू स्वतः माझ्याकडे टाकलीस, जसं तू नानांवर ढकललेला आळ माझ्यावर टाकलास ऐश्वर्या. ऐकलं तुम्ही सगळ्यांनी. मी नाही ढकललंय नानांना, हिनी ढकललंय नानांना. आता जानकी हे सांगत असते ना, तेव्हा जानकीच्या डोळ्यात येतं पाणी. खरंय प्रेक्षकांनो, जानकीने बिचारीने विनाकारण आळ सहन केला इतके दिवस, तरी पण ऐश्वर्या आरडाओरडा करत असते, मी नाही, हिनेच ढकललंय नानांना. आता ही जानकी ओरडते आणि म्हणते, बस कर ऐश्वर्या, खूप झालं आता. हिने सगळ्यांना ओरडून सांगितलं की जानकीने नानांना ढकललं. बस कर ऐश्वर्या. आता जे काही आहे ना ते तुझ्या तोंडून कर कबूल. संपला ग तुझा खेळ. कशाला नाटकं करते? संपलाय खेळ तुझा. सुमित्राबाई म्हणतात, आता बस कर. मला या बाईचं घाणेरड्या तोंडातला एकही शब्द ऐकायचा नाही. ऐश्वर्या तुझी नाटकं पुरे कर, बंद कर तुझी नाटकं. आता या रणदिव्याचा जो राग आहे ना तुझ्यावरचा, तो तुझ्या गाठोड्यात गुंडाळ आणि चल निघ इथून. सगळेजण असे बघतात ऐश्वर्याकडे. ऐश्वर्या म्हणत असते, आई ऐका ना माझं, ऐका ना. सुमित्राबाई म्हणतात, ए बाई तू माझ्या समोर येऊ नको, माझ्या डोळ्यासमोर मला दिसू नको, चल निघ इथून, निघ म्हणलं ना. सुमित्राबाई तिचा हात धरतात आणि तिला लोटतात आता पूर्ण ताकदीनिशी. आणि आता मात्र जानकी रडायला लागते ऋषिकेशच्या गळ्यात पडून. जानकीचं बिचारीचं सार्थक झालंय. म्हणजे तिने आतापर्यंत जे काही खोटा आळ सहन केला तो सगळा खोटा आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध झालंय. ऐश्वर्याने काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो, कमाल. विलन होणं इतकं सोपं नाही आणि एवढं सगळं द्वेष स्वीकारणं आणि त्यातही इतकं सगळं छान काम करणं, इट्स नॉट इझी. त्यामुळे ऐश्वर्या के लिए 1 लाईक तो बनता है बॉस. तर बघा
जानकी आता रडायला लागते ऋषिकेशच्या गळ्यात पडून. ऐश्वर्या आता वर खोलीत निघून जाते आणि सारंगही तिच्या पाठोपाठ लगेच निघून जातो. ते बघून सुमित्राबाईंना येतो राग. सुमित्राबाई आता पुढे चिडणार, तेवढ्यात ही जानकी पटकन त्यांच्या जवळून जाते त्यांच्या जवळ आणि म्हणते, आई नका रडू, शांत व्हा बरं, आता शांत व्हा, आता रडू पण नका. सुमित्राबाई म्हणतात, जानकी मला खरंच माफ कर ग, माझं किती चुकलं, मी तुला वाटेल तसं वागवलं ग. जानकी म्हणते, नाही आई, असं नाही बोलायचं, आता झालं ना, सगळे गैरसमज दूर झालेत, मळप दूर झालंय सगळ्यांच्या मनावरचं, आता नाही रडायचं. ऋषिकेश निर्दोष सुटले, सगळी कोडी सापडली, झालं आता आई, झालं गेलं विसरायचं. पण सौमित्र येतो पुढे आणि म्हणतो, नाही ग वहिनी, अजून एक कोडं राहिलंय, मला नानांना विचारायचंय काहीतरी. नाना, तुम्हाला माहित होतं ना हे सगळं असं आहे, मग तुम्ही हे सगळं कोर्टात का नाही सांगितलं, इथं का सांगितलं घरात? नाना आता त्याचं उत्तर देतात, पण तत्पूर्वी ऐश्वर्याचं सीन दाखवलाय आपल्याला. आता ऐश्वर्या जाते तिच्या बेडरूम मध्ये आणि खूप घाबरी झालेली असते, तिला घाम फुटलेला असतो आणि तिला ऑलमोस्ट ततपप होत असतं, तिला कळत नसतं आता काय करावं. आता ती विचार करते, बापरे मी आता काय करू, मी डॅडाला फोन करू का, मला काहीतरी करावं लागेल, मला या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल. आजी असते तर बरं झालं असतं, त्यांनी बाहेर काढलं असतं मला या सगळ्यातून, पण आता सगळं उद्ध्वस्त झालंय, मी काय करू, आता माझं काही खरं नाहीये. बापरे, आता ही जानकी पोलिसांना बोलवेल, आता पोलीस मला पकडून घेऊन जातील ना, अरे बापरे, तिथे आता सगळ्यांसमोर मी एक्सपोज होईल, बापरे मी आता काय करू. ऐश्वर्या वेड्या पिशासारखी करायला लागते. ऐश्वर्या विचार करते, आता जानकीला मी सांगितलं होतं पायावर नाक घास, मग आता जानकी पण मला सांगेल नाक घास, माझी आता धिंड काढतील का गावामध्ये, काय होईल. ऐश्वर्याचं मन आता काय चिंतू लागलंय ते विचारूच नका. आता सारंग आलाय बरं का, मी तुम्हाला म्हटलं होतं ना काल सारंग देवदास होणार आहे, अगदी एक्झॅक्टली तसंच झालंय. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या दार उघडा ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हणत असते, नाही, म्हणजे मनातल्या मनात बोलत असते ती, नाही, हा माणूस मला मारून टाकेल. आता ती जोरात ओरडते, मी नाही दार उघडणार, जा तुम्ही इथून. आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या आहे बघा, मी इथून जाणार नाहीये, तुम्ही दार उघडा, मला बोलायचंय तुमच्याशी. ऐश्वर्या म्हणते, नाही, मी नाही उघडणार दार, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर नाही विश्वास ठेवणार आहे, तुम्ही तुमच्या घरच्यांचंच ऐकणार आहे, तुम्ही जा इथून, मी नाही उघडणार दार. मग सारंग म्हणतो, असं काय करताय ऐश्वर्या, मला बोलू द्या ना तुमच्याशी, दार उघडा ना. आता ऐश्वर्या जरा सेकंद विचार करते. सारंग पुन्हा म्हणत असतो, रडू नका ऐश्वर्या, अहो दार उघडा. मग ऐश्वर्याच्या लक्षात येतं, अरे याला माझ्याशी बोलायचं म्हणजे याचा विश्वास असेल का माझ्यावर, आणि ऐश्वर्या आता दार उघडणार असते. पण काय झालं बघा, नाना म्हणतात की हा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक होतं आणि मला माहित होतं तुम्ही विचारणार आहे. जगाच्या दृष्टीने ऐश्वर्या रणदिवेची सून आहे आणि रणदिवेच्या एका सुनेने असा नालायकपणा केला, हे जर सगळ्या मुळशीमध्ये पसरलं असतं तर आपण जी इज्जत कमावली आहे ती सगळी धुळीला नसती का मिळवली गेली. पण प्रेक्षकांनो, आता तसंही ऐश्वर्याला जर बाहेर काढणार आहेत तर यांचं सगळं येणारच ना गौडबंगाल बाहेर. पण बघा आता काय झालंय. नाना पुढे म्हणतात, ऐश्वर्याने काय केलंय हे मी तुम्हाला सांगितलंय, आता रणदिवे कुटुंबातली सगळी मंडळी हजर आहात इथे, त्यामुळे ऐश्वर्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्हीच सांगा. त्यामुळे कुटुंब कलशाचाच निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. सगळे नानांकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता काय करायचं बरं प्रेक्षकांनो. आता मध्येच अवंतिका म्हणते, नाना सॉरी, पण मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, म्हणजे मला असं वाटतंय की ऐश्वर्याला आता डायरेक्ट धक्के मारून घराच्या बाहेर काढायला पाहिजे. नाही, मला असं वाटतंय की म्हणजे कोणाचंच हे मत वेगळं असू शकत नाही ना, सगळ्यांनाच वाटत असणार आहे ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढावं. त्यावरती हे नाना म्हणतात, धाकट्या सुनबाई तुमचं हे मत आहे, पण प्रत्येकाची डोकी वेगवेगळी असतात. ऋषिकेशने मला मारलं नाही म्हणजे तो मला मारूच शकत नाही, यावर आपल्या घरातल्या सगळ्याच लोकांनी एक मत द्यायला हवं होतं ना, तसं झालं का. आता सुमित्राबाईंना जरा लाजल्यासारखं होतं आणि शरीयूबाईंना सुद्धा. मग आता नाना म्हणतात, हा कलश आणि हे मतं माझ्यासाठी महत्वाची आहेत, अगदी सारंगने सुद्धा यात मत टाकायचंय. सगळ्यांचे चेहरे भांबावलेत. आता शरयू लगेच म्हणते, सारंग तिच्या मागे वर गेलाय. शरयूला हे बोलायची गरज नव्हती, पण असो. आता नाना संतापतात आणि म्हणतात, जानकी जा त्या बायकोच्या बैलाला खाली घेऊन ये, त्याला सांग नानांनी बोलवलंय, गपगुमान खाली ये म्हणा. आता जानकी गेली बरं बोलवायला सारंगला. आता सारंग जानकीला उलटून बोलतो. आता जानकी आल्या सारंग म्हणतो, ए वहिनी सांग ना ऐश्वर्याला दरवाजा उघड म्हणून. आता जानकी त्याला काही भाव देत नाही सारंगला आणि म्हणते, भाऊजी सगळे खाली आहेत, तुम्हाला खाली बोलवलंय नानांनी. सारंग जोरात ओरडतो आता जानकीवर आणि म्हणतो, मी काय बोलतो वहिनी, तुला ते महत्वाचं वाटत नाहीये का. जानकी संतापते आणि म्हणते, ओ भाऊजी आवाज नाही वाढवायचा आता माझ्यावर, ऐश्वर्याने हे जेवढं काही करून ठेवलंय त्यानंतर तुम्हाला काही बोलायचं शिल्लक राहिलंय का. अहो भाऊजी अजून वेळ गेलेली नाहीये, सांगते तुम्हाला मी, अहो आता तरी जागे व्हा, अहो या ऐश्वर्याने काय केलंय बघा. मग आता सारंग त्याच्यावर लगेच जानकीशी वाद घालतो आणि म्हणतो, काय ग वहिनी, जेव्हा ऋषिकेश दादाने
खून केलाय नानांचा असं सगळे सांगत होते, तेव्हा तू ठामपणे म्हणत होती ना की माझा नवरा असं करणार नाही, आणि आता तूच मला म्हणतेस की मी ऐश्वर्याची बाजू घ्यायची नाही. मी का माझ्या बायकोची बाजू घ्यायची नाही? मी माझ्या बायकोच्या बाजूने ठामपणे राहणार. अरे यार प्रेक्षकांनो, याला डोकं आहे का खोकं आहे याचं? अरे याची बायको कशी, तो ऋषिकेश कसा, कुठे कम्पेअर करतोय हा. त्यावर जानकी म्हणते, छान उत्तर देते जानकी. ती म्हणते, बघा भाऊजी, तुम्हाला उभं राहायचंच असेल ना तर सत्याच्या बाजूने उभं राहा. अहो मी माझ्या नवऱ्याच्या बाजूने उभे होते, कारण माझा नवरा खरा होता, सच्चा होता. तुमच्या बायकोने बरंच काही केलंय. तुमची बायको एक नंबरची खोटारडी आहे. आत्ताच नानाने सांगितलं ना की ऐश्वर्याने हे सगळं केलंय, आणि ऐश्वर्याने पण कबूल केलं ना. तुम्हाला विश्वास नाही वाटतं तुमच्या वडिलांवर? सारंग म्हणतो, अरे वहिनी, माझा विश्वास आहे नानांवर, पण शेवटी ती माझी बायको आहे ऐश्वर्या, तिच्यावर कसं काय अविश्वास दाखवू? मला नाही जमणार ऐश्वर्यावरती अविश्वास दाखवायला, आणि तूच मला शिकवलंय जनाचं नाही मनाचं कौल घ्यायचा म्हणून. बघ वहिनी, तू सांग सगळ्यांना, मी काही खाली येणार नाहीये. सारंग म्हणतो, आता त्या दाराकडे तोंड करून ऐश्वर्या दार उघडा. मग जानकी म्हणते, तुम्हाला सांगितलं ना एकदा, ती दार उघडणार नाहीये, तिचा कोणावरच विश्वास नाहीये, आणि तिने हे सगळं केलेलं आहे म्हणून ती दरवाजा बंद करून बसली आहे भाऊजी. मग आता सारंग पुन्हा एकदा जानकीकडे वळतो आणि म्हणतो, नाही वहिनी, मी ऐश्वर्याने दरवाजा उघडल्याशिवाय खाली येणार नाही. त्यावर जानकी संतापते आणि म्हणते, तुम्हाला ऐश्वर्याची शपथ आहे, चला गपचूप खाली. अरे देवा, काय तमाशा आहे प्रेक्षकांना. अजून तर काही नाही, पुढे बघा. या दोघी जावांनी मिळून दार लोटले आणि त्या तिसरीला बाहेर काढलेलं आहे. मजा आली आज हा तमाशा पाहायला. तुम्ही फुल एंटरटेन होणार आहात रात्री. आता सारंग चालला जातो चुपचाप खाली. ऐश्वर्या मग इकडे येते खिडकीत आणि विचार करते, अरे देवा, हा चालला गेला वाटतं खाली. म्हणजे आता याचाही विश्वास नाही वाटतं माझ्यावर. आता मी काय करू? मी दरवाजा उघडायला हवा होता, आता मी काय करू? मग आता इकडे खाली जरा ड्रामा रंगवलाय नानांनी. नाना म्हणतात, मी या घरात मोठा असलो तरी आता सगळे निर्णय मी जानकीच्या हातात दिलेले आहेत, त्यामुळे ऐश्वर्या रणदिवेच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, कुटुंब कलशाचा कौल घ्यायचा, हे आता सगळं जानकी ठरवणार आहे. त्यामुळे जानकी आता हिरोईन झाली आहे. मग जानकीने सगळ्यांना चिठ्ठ्या लिहायला सांगितल्यात आणि त्या कलशामध्ये टाकायला सांगितल्यात. मग थोडासा इथे जरा थरार रंगलाय. सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. पुन्हा सगळ्यांच्या चिठ्ठ्या जमल्यावरती त्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या. पण चिठ्ठी टाकायच्या आधी सारंग जरा नाटकीपणा करायला लागतो. चिठ्ठी काही टाकत नसतो तो कुटुंब कलशामध्ये. मग नाना त्याला म्हणतात, ऐ सारंग, डोळे बघ डोळे, इकडे बघ डोळे. त्यांनी तसंच केलंय प्रेक्षकांना. ते सारंगकडे असे बघतात बघा ना. मग सारंग असा घाबरतो नानांना आणि चुपचाप त्या चिठ्ठीवरती लिहितो, म्हणजे ऐश्वर्याने घराच्या बाहेर जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे. आता त्याला असं वाटतं की सगळेच लिहिणार आहे, जायलाच पाहिजे, मग आपण कुठे लिहावं. मग तो लिहितो त्याच्यात, नाही जायला पाहिजे, नाही तर जायला पाहिजे. ऐश्वर्याला घराबाहेर हाकला. सारंग मध्येच ओरडतो, मला थोडासा वेळ द्या. म्हणजे चिठ्ठी लिहायच्या आधी ओरडतो बरं का तो, मला जरा वेळ द्या. काय गो वहिनी, याच्यासाठी मला खाली बोलवलं का तू? असं न करू, मला ऐश्वर्याशी बोल द्या. पण नाना त्याच्यावर डोळे वाटारून बघतात, आहे डोळे बघ डोळे. पण सौमित्र येतो त्याच्याजवळ आणि म्हणतो, काय रे सारंग, अरे एवढं सगळं झाल्यावरही तुला अक्कल येत नाहीये का अजून? अरे तुझी बायको कशी निघाली रे? अरे तिने नानांना ढकललंय, आता तरी जागा हो बाबा. आलंय सगळं सत्य समोर, न्याय निवाडा झालाय, कशाला स्वतःला थांबवतोयस? तुझ्या मनाला सगळं माहिती आहे काय खरं आहे काय खोटं आहे. जे खरं आहे ना तेच लिही त्या चिठ्ठीमध्ये. असा ड्रामा रंगला आणि मग सारंगनी चिठ्ठीत लिहिलं की ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढा. मग आता त्या चिठ्ठ्या सगळ्यांनी लिहिलेल्या दाखवल्या, त्या टाकलेल्या दाखवल्या, मग पुन्हा जानकीने गोळा केलेल्या दाखवल्या आणि मग ते प्रत्येकाचं मत त्याच्यात ऐकवलेलं दाखवलं. आता तत्पूर्वी ऐश्वर्याचा थोडासा तमाशा दाखवला. ऐश्वर्या सयाजीरावला फोन करते, डॅडा तू कुठेस डॅडा? अरे इथे इथे. आता तिला बोलता येत नसतं कारण ती घाबरलेली असते, कारण तिला माहिती आहे तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ऐश्वर्या जेव्हा सयाजीरावला फोन करते तेव्हा नेमका तिचा फोन स्विच ऑफ होऊन जातो आणि सयाजीराव इकडनं हॅलो हॅलो करत बसतो. आता ऐश्वर्या त्या फोनला थापडा मारायला लागते, अरे काय झालं माझ्या फोनला? अरे देवा, माझा फोन पण बंद पडला, म्हणजे आता डॅडा पण येणार नाही माझ्या मदतीला. आता मी काय करू? आता मला पोलीस खरंच पकडून घेऊन जातील. ऐश्वर्याने हे सगळं नाटकं करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता ना. पण असो, आता इकडे सगळ्यांच्या चिठ्ठ्या झालेल्या आहेत, जमलेल्या आहेत. सारंगचं एकट्याचं तोंड मागे, प्रेक्षकांनो बाकी सगळे इकडे पाहताय. आता आज खूप दिवसांनी ऐश्वर्याच्या मातोश्री दाखवल्या आहेत. त्या मातोश्री येतात सयाजीरावांकडे आणि म्हणतात, काय हो, कोणाचा फोन होता? मग सयाजीराव सांगतात, आयशूचा फोन होता. मग त्या म्हणतात, काय म्हणते आयशू? मग आता सयाजीराव म्हणतात, माझं काही बोलणं झालं नाही. मग त्या म्हणतात, अहो तिला सांगा, आई बोलवतीये, किती दिवस झाले तिला पाहिलं नाही मी. मग सयाजीराव नेहमीप्रमाणे वसकतो त्यांच्यावर आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? इथे फोन बंद झालाय, काही समजे ना मला, का बरं बंद झालाय? मग आता त्या म्हणतात, अहो चिडू नका, ती येणार आहे का इकडे? सयाजीराव म्हणतात, सांगितलं ना एकदा, फोन बंद पडला. मग त्या ऐश्वर्याच्या आई म्हणतात, अहो माझ्या जीवाला ना जरा घोर लागलाय हो, आज काही झालं असेल का तिथे? म्हणजे सगळं ठीक आहे ना रणदिवेकडे? मग आता ते सयाजीराव म्हणतात, कशाचं काय ठीक आहे, तो नाण्या बरा झालाय आणि चांगला गप्पा मारायला लागलाय, तो जाता का तुम्ही तिथे त्याची सेवा करायला?
मग आता त्या बिचाऱ्या म्हणतात, अहो असं काय बोलताय? मग सयाजीराव म्हणतात, जा ना मग गपचूप बसा, काम करा, काय अपमान करता होय बायकोचा. असो, आता त्या बिचाऱ्या चुपचाप आतमध्ये निघून जातात. सयाजीरावांच्या लक्षात आलंय की फोनमध्ये काहीतरी गडबड होती. आयशूचा आवाज फोनवर जरा घाबरागुबराच होता. काही गडबड तर नसेल ना झाली रणदिवेकडे? प्रेक्षकांनो, TTM मध्ये मैपत आणि इकडे गचू गचू मध्ये हा सयाजी फारच प्रेम करतात बाई लेकीवर. तर असो, आता जानकीने सगळ्यांचा निर्णय सांगितलाय की सगळ्यांचं एकमत झालंय, ऐश्वर्याने घराच्या बाहेर जायला हवं. जानकीने आता त्या चिठ्ठ्या सगळ्या जागेवर ठेवून दिल्यात. आता सारंगने सुद्धा हे एकमत दिलं. या गोष्टीमुळे सगळ्यांनाच नवल वाटलं आणि सगळे सारंगकडेच बघायला लागले. नाना मग एकदम फरमान सोडतात, झालं तर मग आता एकमताने कौल झालाय, ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढा. जानकी, आजपर्यंत ऐश्वर्याने तुला खूप त्रास दिलाय, त्यामुळे तूच आता ऐश्वर्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढायचं, आत्ताच्या आत्ता तूच काढायचं. एकदम कटप्पाने आदेश दिल्यानंतर बाहुबली आता चाललाय असा पटापटापटा. मग नाना म्हणतात, गपगुमान आली नाही ना ती, तर खेचून खाली घेऊन ये तिला आणि हाकलून दे घराच्या बाहेर. एवढं सोपं असतं का प्रेक्षकांनो? असं कोणाला घराच्या बाहेर हाकलणं? तेच झालंय आता रणदिवेंच्या बाबतीत. पण जानकी मात्र आता मोठेपणा दाखवते आणि म्हणते, नाना ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं, पण असं नाही काढायचं. म्हणजे आता बहुतेक जानकीला ऐश्वर्याला तिल के मारणं आहे. आता बघू पुढे काय घडतंय. आता ती जानकी एकटी नाही जात, अवंतिकाला पण बोलवत. दोघीचे दोघी जावा जातात बरं का दाराजवळ आणि दार वाजवतात. पण ती ऐश्वर्या काही दरवाजा उघडत नसते. ती आतून तगमग करत असते, काय करू आता, काय करू, माझा फोन बंद झाला, मी कुठे जाऊ आता, डॅडाला कसं बोलवू, कुठे कोणाची मदत घेऊ. आता अवंतिका म्हणते, वहिनी ही काही दरवाजा उघडणार नाही बरं का. मग आता जानकी विचार करते, थांब माझ्याकडे एक आयडिया आहे. मग आता काय करते जानकी, मुद्दाम सयाजीरावांना आवाज देते आणि म्हणते, सयाजी काका आलात तुम्ही? बघा ना, अहो ऐश्वर्या दरवाजाच उघडत नाहीये, तुम्ही सांगा बरं तिला. मग ऐश्वर्याला आतमध्ये आवाज येतो तो आणि ती लक्षात घेते की आले माझे वडील, म्हणून ती आता दरवाजा उघडते आणि म्हणते, डॅडा आलास तू? आता तेवढ्यात जानकीने तिला उल्लू घुमवलं हे तिच्या लक्षात येतं लगेच दरवाजा उघडल्यावर, कारण तिचे वडील तिथे समोर नसतात. आता ऐश्वर्या लगेच दार लावायला लागते. तेव्हा अवंतिका आणि जानकी दोघीच्या दोघी दार लोटतात. आता एकीची ताकद कमी पडली आहे दोघींपुढे, त्यामुळे आता जानकी आणि अवंतिकाने धाडकन तो दरवाजा उघडलाय. आता ही ऐश्वर्या उघडी पडली बिचारी एकदाची, तिच्या सोबतीने कोणीच नाहीये. जानकी आता संतापते ऐश्वर्यावर आणि म्हणते, ऐश्वर्या काय ग बिळात लपत होतीस का उंदरासारखी? अगं आम्ही रणदिवे आहोत, शेतकरी आहोत आम्ही, पिकांमध्ये उंदीर कुठेही घुसले ना तरी सुद्धा या नासाडी करणाऱ्या उंदरांचा कसा नायनाट करायचा ना ते आम्हाला बरोबर माहितीये. बापरे केवढा लंबा डायलॉग आहे. अवंतिका म्हणतात, जे म्हणतात ना ऐश्वर्या, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. झाली ग तुझी अवस्था अशीच झाली. आता जानकी म्हणते, चुपचाप चालायचं माझ्यासोबत. जानकीने धरलाय ऐश्वर्याचा हात आणि जानकी म्हणते, चल चुपचाप, नानांची माफी माग, आईंची माफी माग. तिला फरफटतच आणलंय खाली. आता ती एक हात सोडते तेव्हा जानकी पुन्हा तिचा डावा हात धरते आणि तिला हात धरून असं सगळ्यांसमोर अशी लटून देते. आता मजा येते प्रेक्षकांनो. रॅदर आजचं पूर्ण एपिसोड फुल ऑफ ड्रामा आहे. आता ही ऐश्वर्या समोर आली आहे. ऐश्वर्या अशी उभी आहे बरं का सगळ्यांच्या मध्ये. आता जानकी भारी बोलते. जानकी म्हणते, बघ ऐश्वर्या बघ, या सगळ्यांच्या नजरेत तुला काय दिसतंय? अगं बघ ऐश्वर्या, अगं सगळ्यांच्या नजरेत द्वेष आहे. इथे प्रत्येकाचं तुझ्याशी काहीतरी नातं आहे. कोणाची सून आहेस, कोणाची भावजाई आहेस, कोणाची काकू आहेस, पण प्रत्येकाच्या नजरेत तुझ्यासाठी चीड आणि तिरस्कार आहे. बघ ऐश्वर्या बघ, सगळ्यांच्या नजरेत बघ. ऐश्वर्या खाली मान घालून उभी आहे अगदी पुतळ्यासारखी. जानकी म्हणते, एक सांगू तुला ऐश्वर्या, मला ना आता माझाच राग येतोय. खरं तर मीच तुला या घरात आणलं म्हणून मला माझाच राग यायला लागला. मला वाटलं होतं ग ऐश्वर्या, तू रणदिवेची सून म्हणून अभिमानाने या घरात वावरशील, रणदिवेची सून म्हणून या घरात सुखाने प्रत्येक भिंतीवर हात उमटवशील, पण तू तसं नाही केलं ग. अगं तू तर आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये विष कालव. तू तर प्रत्येकाच्या मनामध्ये सुडाचे धडे गिरवायला लागलीस ग. माझ्याच घरात तू आग लावायला आलीस ऐश्वर्या. माझ्या घराला लागलेली कीड आहेस तू ऐश्वर्या. अगं तू एक सडका आंबा आहेस. तुझ्या या वागणुकीमुळे माझ्या घराला कीड लागली. हळूहळू आमच्या नात्यातली चव घालवलीस ग तू ऐश्वर्या. जानकी असे मोठे मोठे बॉम्ब फेकते आता ऐश्वर्यावर. ऐश्वर्या म्हणते, सॉरी जानकी म्हणते, अगं हे विसरू नकोस ऐश्वर्या, आम्ही रणदिवे आहोत, रणदिवे. अगं तू आमच्यामध्ये कितीही भांडणं लावायचा प्रयत्न कर, आम्ही भांडतो आणि एक होतो आणि कायम एकच राहणार. एक होतो, एक आहोत आणि एक राहणार, असे तिन्ही
डायलॉग सोबत बोलते ती. मग सगळेजण अशी जानकीकडे बघतायत, ऐश्वर्याकडे बघताय. बिचारी ऐश्वर्या अशी उभी आहे तिथे. सॉरी प्रेक्षकांनो, बिचारी नाही म्हणते मी तिला, तिने जे केलं ते चुकीचंच केलं, पण आज मात्र ती एकटी पडली आहे, हे खरं आहे. जानकी म्हणते तू जे केलंयस ते चुकीचं केलंय, तू आता माफी मागून हे प्रकरण थांबवशील असं नाही वाटत मला. ऐश्वर्या, तुझ्यासाठी माफी पुरेशी नाहीये, तरी सुद्धा आम्ही कधीच सगळं विसरणार नाहीये, आम्ही काहीच विसरणार नाहीये. तू काय केलंय ना हे सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. इथे असणारा कोणीच व्यक्ती हे विसरणार नाहीये. लक्षात आहे का ग तुझ्या, तू काय काय केलंयस? जानकीने शॉर्टमध्ये तिच्या पापांचा पाडा तिच्याकडून ऐकवून घेतलाय, गिरवून घेतलाय. जानकी म्हणते बघ जरा बघ, नानांकडे बघ. अगं सासरे असून सुद्धा त्यांनी वडिलांसारखा जीव लावला, पण तू काय केलंस? त्यांना या वयामध्ये मरण यातना दिल्यास ग, त्यांना लोटलंस तू जिन्यावरून. तुला काही लाज अगं ऐश्वर्या? पण ऐश्वर्या मात्र थंडी उभी आहे तिथे प्रेक्षकांनो. जानकी म्हणत असते माफी माग, सासऱ्याची माफी माग ऐश्वर्या. आता जानकीने प्रत्येकाच्या पुढे नेलंय तिला हात धरून असं, आणि मग सुमित्राबाईंकडे नेते जानकी आणि तिला म्हणते या माय माऊलीची माफी माग. अगं या माऊलीला तू तिच्या लेकापासून, सुनेपासून, नातीपासून लांब ठेवलं. अगं कित्येक रात्र त्यांच्या आठवणीत त्या तळमळत होत्या ग ऐश्वर्या. अगं एका आईला आणि मुलाला एकमेकांपासून वेगळं केल्यास ऐश्वर्या कुठे फेडशील ग? हे पाप कुठे फेडशील तू? एका आजीला एका नातीपासून लांबवलं ग. अगं माझ्या ओवीने काय केलं होतं ग तुझं? काय बिघडवलं होतं? माझ्या ओवीने तुझ्यामुळे तिच्या बालपणात कटू आठवणी साठवल्या ग. अगं माझी ओवी ऐश्वर्या सुख समाधानात लोळत होती, पण तिला दारिद्र्याची चव तू दाखवलीस. काय केलं ग तिने? काय केलं होतं तिने तुझं? एका क्षुल्लकशा गोष्टीसाठी तू तरसवलंस ग माझ्या मुलीला. माफी माग माझ्या नवऱ्याची. किती त्रास दिला सगळ्यांना. आता ती त्या ऋषिकेश समोर आणते तिला आणि म्हणते माझ्या ऋषिकेशला वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागलं, किती मानहानी सहन करावी लागली माझ्या नवऱ्याला. फक्त ऋषिकेशच नाही अगं, सगळ्यांची माफी माग, प्रत्येक भावंडाची माफी माग. त्यांना तू एकमेकांच्या विरुद्ध उभं केलं. माफी माग ऐश्वर्या. आता ऐश्वर्या माफी मागणार तेवढ्यात सुमित्राबाई संतापतात आणि म्हणतात खबरदार जर माझ्यासमोर काही बोललीस तर, आणि लक्षात ठेव सगळ्यात आधी तर तू जानकीची माफी माग. अगं जानकीला किती त्रास दिला ग. माझ्या जानकीला तुझ्यामुळे मी अपमानित करून या घराच्या बाहेर काढलं. अगं तरी सुद्धा माझ्या जानकीने कधी रणदिवे घराचा अपमान नाही केला का? आपल्याबद्दल एक चकार शब्द बाहेर बोलली. तुला मान पान पाहिजे होता ना या रणदिवेच्या घरात, पण तू या घरात राहायच्या लायकीची सुद्धा नाहीयेस ग. अगं थोडी जरी तुझ्यात लाज शिल्लक असेल ना तर माझ्या जानकीची माफी माग. माझ्या जानकीची माफी. ठेव तिच्या पायावर डोकं ठेव, नाक घास तिच्या पायावर. माफी माग ऐश्वर्या. आता ऐश्वर्या माफी मागायला जाते तेव्हा जानकीने अतिशय सुरेख शब्द उच्चारले. प्रेक्षकांनो, जेव्हा छान दाखवलं, छान डायलॉग ऐकवले तेव्हा कौतुक निघतंच, आपसुक निघतं तोंडातनं. आता सुमित्राबाई पुन्हा ओरडतात ऐश्वर्या माफी मागत नसते म्हणून. जानकी म्हणते थांब ऐश्वर्या, तू माझ्या पायावर नाक घासायची गरज नाहीये. आई तुला असं म्हणाल्या नसत्या. खरं तर आमच्या घराची ही रीत नाहीये. आई दुखावल्या म्हणून तुला ते असं बोलतायत. अगं आठवतो दिवस ज्या दिवशी तू या घरातनं मला कायमची बाहेर काढली होतीस. आज ते चित्र उभं आहे ऐश्वर्या. त्या दिवशी मी माफी मागत होते, मी सगळ्यांच्या मध्ये उभी होते, लाचार आणि अपमानित होऊन मी सांगत होते की मी काही केलेलं नाहीये, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुला माफी मागत होते, तुला गयावया करत होते, तुझ्या पायावर नाक घासत होते, पण तू काय केलं ऐश्वर्या? तू मात्र मजा घेत होतीस ग माझी. आठवतं ना तुला ऐश्वर्या? आता ऐश्वर्या जे वागली ते आपल्याला इथं व्हिज्युअलाइज करून दाखवलंय. जानकी म्हणते अगं ऐश्वर्या, तू मला तुझ्या पायावर नाक घासायला लावलं होतं, पण मी तुला माझ्या पायावर नाक नाही घासू देणार. मी अशी स्त्री नाहीये ग की जी दुसऱ्या स्त्रीला अपमानित झालेली बघू शकेल. हे मला मान्य आहे ऐश्वर्या, मी एकदा दोनदा नाही वारंवार मी म्हटले की मी तुला एक ना एक दिवस माझ्या पायावर नाक घासायला लावेल, पण तेव्हा तुझी मला लायकी दाखवायची होती म्हणून मला तसं बोलावं लागायचं ऐश्वर्या. पण प्रत्यक्षात मी तुझ्या इतकी खाली नाही उतरू शकत ग ऐश्वर्या. छान बोलली ना प्रेक्षकांनो जानकी. मला तर आवडलं बाबा तिचं बोलणं. आणि हा एपिसोड इथे संपवलाय त्यांनी. आता पुढच्या भागात तोच प्रोमो दाखवलाय. ऐश्वर्याला साडी चोळी देऊन रवाना करतात. पण मला वाटतंय प्रेक्षकांनो कुठेतरी हे ऐश्वर्याचं स्वप्न असेल. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. आणि आजचा एपिसोड एकदम खतरनाक होता ना, सॉलिड. मग प्लीज लाईक करायला विसरू नका. सॉरी मला जरा उशीर झाला आज एपिसोड टाकायला. कधी कधी होतो प्रेक्षकांनो असा उशीर. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. तर उद्या भेटूयात नेहमीप्रमाणे. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद. आणि हो, एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून सांगा बरं. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत असते. भेटूयात उद्या. धन्यवाद.